ठाकरेंची साथ सोडून थेट शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र लोकांच्या प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल येत आहेत की दादा गद्दारी करू नका, तुम्ही इतके दिवस साथ ठाकरेंना दिलेली आहे, आता त्यांची साथ सोडू नका, अशा प्रकारचा ओमराजे निंबाळकरांसोबत जे 6 खासदार शिंदे गटाकडे जाणार आहेत त्यांच्याकडे त्यांना प्रतिक्रिया येताना आपल्याला पाहायला मिळतात. पण सगळ्यात महत्वाचे, शिंदेंनी हे खासदार कसे गळाला लावले आणि का जाणार आहेत, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता दिसत आहे. ते का जाणार आहेत, नेमकं काय घडलंय किंवा कोणकोणते खासदार आहेत, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रंजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, ओमराजे निंबाळकर धाराशिव मधील शिवसेनेचे कट्टर नेते किंवा कट्टर खासदार म्हणता येईल. आणि एकनाथ शिंदे किंवा ज्यावेळेस उद्धव ठाकरे होते त्यावेळेस एक उद्धव ठाकरेंचे एक विश्वासू आणि धडाडीचे नेते म्हणणारे एक ओमराजे निंबाळकर, ज्या निंबाळकरांनी आजपर्यंत निंबाळकर घराण्यानं शिवसेना जी आहे ते धाराशिव मध्ये एक जोमानं वाढवली होती. आणि त्या धाराशिव मध्ये आता एक मोठा घडामोड घडणार आहे, ते म्हणजे जी शिवसेनेकडे म्हणजे धनुष्यबाण ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडेच ओमराजे निंबाळकर आता जाताना आपल्याला पाहायला मिळतात. पण का जात आहेत, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आपण जर पाहिलं तर की आज सत्तेमध्ये कोण आहे, तर एकनाथ शिंदे आहे. मग सध्या सत्तेशिवाय कुठलंही पान हालत नाही किंवा सत्तेशिवाय कुठेही काही करता येत नाही, अशा प्रकारचं खासदार असून सुद्धा ओमराजे निंबाळकर यांनी अनुभव घेतलेला आहे, हे आपल्यालाही माहित आहे. आणि ओमराजे निंबाळकर यांनीही स्वतःहून ते बऱ्याच वेळेस खंतही बोलून दाखवलेले आहे. ओमराजे निंबाळकरांना एके दिवशी विश्वास होता की जे चिन्ह गेलं होतं, म्हणजे धनुष्यबाण जो काही एक उद्धव ठाकरेंचा गेलेला होता, तो पुन्हा एकदा परत येईल, पुन्हा एकदा यांचं पॅचअप होईल आणि पुन्हा एकदा हे दोघं एकत्र येऊन आपल्याला पुन्हा एकदा यांची सत्ता आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी तड धरली होती आणि धाराशिव मध्ये निवडणूक होऊन सुद्धा धाराशिव मध्ये मशाल चिन्हावर निवडणूक त्यांनी लढली. लोकांनी त्यांना भरभरून मत दिले आणि जो गद्दारीचा जो काही शिक्का आहे, तो शिक्का जरी त्यांच्यावर लागलेला नसला तरी सुद्धा आता लोक म्हणत आहेत की गद्दारी करू नका. म्हणजे आता त्यांचं जर एकनाथ शिंदेकडे ओमराजे निंबाळकर जर गेले तर त्यांच्यावर नक्कीच गद्दारीचा शिक्का हा लागणार आहे, हे मात्र तितकंच खरं आहे. मात्र का जाणार आहेत ह्याचं प्रश्नाचं उत्तर अजूनही राहिलेलं बाकीच आहे. का जाणार आहेत, तर जे 6 खासदार आहेत त्यांनी विचार केलेला अशा प्रकारची माहिती येत आहे की आपल्याला कुठेतरी जर काम करायचं असेल, जनतेचे कामं जर राहिले आपल्या उर्वरित काळामध्ये जर करायचे असतील, तर आपल्याला सत्तेसोबत जाणं गरजेचं आहे. आपल्याकडे मंत्रिपद एखादं येणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जर एखादं केंद्रीय मंत्रिपद जर राहिलं तर अजून महाराष्ट्राला गती येईल, त्या जिल्ह्याला गती येईल, अशा प्रकारचं त्या खासदारांचं म्हणणं आहे. अशा प्रकारची माहिती सूत्रांची येत आहे. म्हणूनच आता मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या हस्ते ओमराजे निंबाळकर असतील किंवा त्यांच्यासोबत जे 5 खासदार अजून आहेत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. पण ज्या ओमराजे निंबाळकरांनी पक्ष फुटल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंची साथ दिली, आता ते उद्धव ठाकरेमुळे एवढे नाराज का झाले, हा सगळ्यात महत्वाचा त्याच्यातून प्रश्न निर्माण होतो. तर याचं कारण सुद्धा सांगितलं जाते की उद्धव ठाकरे जे लोक खासदार म्हणायचे, आमदार म्हणायचे आधी गेलेले एकनाथ शिंदेकडे, की भेट नाही किंवा कुठलाही संवाद नाही किंवा जे निर्णय घ्यायचे असते त्या निर्णयामध्ये कुठलाही सहभाग स्वतःला घेऊ द्यायचा नाही, अशा प्रकारचं जे काही आहे ते उद्धव ठाकरेंनी ओमराजे निंबाळकर असतील किंवा त्यांचे साथीदार असतील त्यांच्याबरोबर सुद्धा अशा प्रकारची गोष्टी केल्यामुळे ओमराजे निंबाळकर एक प्रकारे उद्धव ठाकरेवर नाराज असल्याचे सांगितलं जात आहे. आणि याच कारणामुळे ओमराजे निंबाळकर सुद्धा सोडून जाणार आहेत शिवसेना. त्याच्यामुळे आता त्यांच्यासोबत जर ओमराजे निंबाळकर गेले तर असंख्य कार्यकर्ते धाराशिव मधले लाखो लोक हे शिवसेनेकडे जाणार आहेत किंवा एकनाथ शिंदेकडे जाणार आहेत आणि त्यांच्या बरोबरचे आमदार सुद्धा ते सुद्धा आता त्यांच्याकडे म्हणजे एकनाथ शिंदेकडे जाऊ शकतात, अशा प्रकारची भीती व्यक्त ठाकरे गटाकडून केली जात आहे. त्याच्यामुळे बऱ्याच नेते सुद्धा सांगत आहेत की ओमराजे निंबाळकर यांनी जाऊ नये, सोडू नये आणि उद्धव ठाकरे यांची साथ जी आहे ती शेवटपर्यंत द्यावी, जोपर्यंत आपली शिवसेना आहे, जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत द्यावी, अशा प्रकारचे सुद्धा ठाकरे गटाकडून सांगितलं जात आहे. मात्र आता बघणं महत्वाचं आहे
उद्धव ठाकरे त्यांच्याबद्दल नेमके काय प्रतिक्रिया देतात किंवा ओमराजे निंबाळकर जातात की नाही हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल? ओमराजे निंबाळकरांबद्दल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद.